गुड इव्हिनिंग मित्रांनो, नमस्कार. आज तुमचे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज 2 ऑक्टोबर 2020 आजची चालू घडामोडी आपण बघणार आहोत. माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे ईश्वरी कम्प्युटर आणि मी आहे रवींद्र. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच माझे रोजचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळतील. तर चला आजच्या प्रश्नांकडे वळूया. आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतेच DRDOने ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे केली? तर याचं योग्य उत्तर आहे बालासोर. बालासोरला DRDOने नुकतेच ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. तर बालासोर कुठं आहे? तर बालासोर आहे ओडिसामध्ये. तर आपण DRDO बद्दल माहिती घेऊया. DRDOची स्थापना झाली होती 1958 मध्ये. याचे संक्षिप्त रूप आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मराठीमध्ये, आणि याचे मुख्यालय आहे DRDO भवन नवी दिल्ली. बोधवाक्य आहे संस्कृतमध्ये बलस्य मूल विज्ञान आणि मराठीमध्ये आहे सामर्थ्याची उत्पत्ती विज्ञानामध्ये आहे. याची कर्मचारी संख्या आहे 30,000 आणि याच्यामध्ये 30,000 मध्ये फक्त 5,000 वैज्ञानिक आहे. 5,000 वैज्ञानिक आहे आणि इतर समूह म्हणजेच बाकीचे 25,000, असे एकूण 30,000 कर्मचारी संख्या आहे. आणि सध्याचे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंह. कार्यकारी अध्यक्ष आहे DRDOचे डॉक्टर जी सतीश रेड्डी. हा त्यांचा फोटो आहे, डॉक्टर जी सतीश रेड्डी. आणि हे आहे DRDOचं लोगो. चला तर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, अलीकडे कोणत्या रेल्वे झोनने ऑपरेशन मेरी सहेली प्रकल्प सुरू केला? बघा, याचं उत्तर आहे दक्षिण पूर्व रेल्वे. दक्षिण पूर्व रेल्वेने नुकतेच ऑपरेशन मेरी सहेली हा नवीन प्रकल्प सुरू केला आहे. आणि हा प्रकल्प जो आहे पूर्वीच्या ऑपरेशन माय सहेलीचा पायलट व्हर्जन आहे, जो 28 सप्टेंबर 2020 नंतर सुरू करण्यात आला. हा सर्वप्रथम 3 रेल्वे गाड्यांमध्ये सुरू करण्यात आला. त्या 3 रेल्वे गाड्या आहेत हावडा यशदापुरी दुरांतो एक्सप्रेस, हावडा अहमदाबाद स्पेशल एक्सप्रेस, हावडा मुंबई स्पेशल एक्सप्रेस. आणि दक्षिण पूर्व रेल्वेबद्दल जर माहिती घेतली तर दक्षिण पूर्व रेल्वे हे भारतीय रेल्वेचे युनिट आहे. त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये रे म्हणतात. त्याची स्थापना दक्षिण पूर्व रेल्वेची स्थापना 1955 मध्ये झाली होती. त्याचे मुख्यालय आहे कोलकाता. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 3, नुकत्याच कोणत्या बँकेने BSE सोबत छोट्या कंपन्यांना सबलीकरणासाठी भागीदारी केली आहे? बघा, सध्या नुकत्याच डुबकुळीत आलेली बँक म्हणजेच येस बँक होती. या येस बँकेनेच काय केलं आहे की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सोबत भागीदारी केली आहे. काय भागीदारीचं स्वरूप काय होतं? छोट्या कंपन्यांना सबलीकरण म्हणजे पाठबळ देणे, असं त्याच्यामागे उद्देश होता. तर हा कोणत्या 2 भागीदारींमुळे झालेला आहे? तर BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि येस बँक या 2 संस्थांच्या माध्यमातून ही छोटी भागीदारी करण्यात आलेली आहे. तर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे नवीन लोगो नुकतेच कोणी लॉन्च केले? भारतीय क्रीडा म्हणजे स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया साई चे सध्याच नवीन लोगो प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि तो लोगो किरण रिजाजू यांच्या मार्फत करण्यात आलेला होता. त्यांनीच याचे उद्घाटन केले. जर आपण साईबद्दल माहिती घेतली तर साईचा लॉंग फॉर्म आहे स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. याची स्थापना झाली होती 1982 मध्ये. मुख्य कार्यालय आहे जवाहरलाल नेहरू स्टेडियम दिल्ली आणि लोधी रोड, दिल्ली, भारत हे त्याचा पत्ता आहे. याचं वार्षिक बजेट आहे 500 कोटी म्हणजे $, म्हणजे 70 दशलक्ष. 2020-21 साठी याच्यासाठी बजेट होता 500 कोटीचा. याचे सध्याचे कार्यकारी अध्यक्ष आहेत संदीप प्रधान. हे IRSचे
अधिकारी आहेत. IRS म्हणजेच भारतीय महसूल सेवा, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. हे सध्या क्रीडा सचिव महानिर्देशक सुद्धा आहेत, म्हणजेच कार्यकारी अध्यक्ष आहेत. आणि याची पालक एजन्सीज क्रीडा विभाग, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय. याचे सध्याचे जे मंत्री आहेत ते मंत्री कोण आहेत? किरण रिजिजू. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. चंद्रशेखर शिवशंकर कोण होते ज्यांचे नुकतेच निधन झाले? हे आपले भारतीय कलाकार होते. दक्षिणातील भारतीय कलाकार म्हणून हे प्रसिद्ध होते आणि यांची नुकतीच खूप सारी चर्चा झाली होती आणि त्यांचे निधन यावर्षीच आणि या मागच्या महिन्यातच झाले. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे नुकतेच कोणत्या शहराने युनेस्को स्मार्ट सिटी पुरस्कार जिंकला? युनेस्को स्मार्ट सिटी पुरस्कार जिंकणारा शहर म्हणजेच कोणतं आहे? व्हिएन्ना. व्हिएन्ना ही ऑस्ट्रियाची राजधानी आहे आणि व्हिएन्नाने यावर्षी युनेस्को स्मार्ट पुरस्कार जिंकलेला आहे. युनेस्को सिटी आपण बघत आहोत, युनेस्को सिटीमधले शहर. तर आता युनेस्को आला आहे, तर युनेस्कोबद्दल माहिती जर घेतली तर युनेस्कोमध्ये नाव आहे मराठीमध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था. इंग्लिशमध्ये नाव आहे युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. हा बघा आपल्याला युनेस्कोचा ध्वज पण दिसत आहे, त्याच्यामध्ये युनेस्को असं स्पष्ट लिहिलेलं आहे. ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. शिक्षण, विज्ञान व संस्कृतीमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम करण्याचे कार्य युनेस्को पार पाडते. याची स्थापना झाली होती 16 नोव्हेंबर 1945ला. याचे मुख्यालय आहे पॅरिस, जे की फ्रान्समध्ये आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे SFMS वर दस्तऐवज एम्बेडिंग सुविधा करणारी पहिली बँक कोणती ठरली? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे फायनान्शियलमध्ये. तर याचं उत्तर आहे IDBI. IDBI बँकने काय केलं आहे की SFMS वर दस्तऐवज एमेंडिंगची सुविधा केलेली आहे. आता SFMS म्हणजेच काय होते? स्ट्रक्चर्ड फायनान्शियल मेसेजिंग सिस्टीम. स्ट्रक्चर फायनान्शियल मेसेजिंग सिस्टीम हा त्याचा लॉंग फॉर्म आहे आणि संक्षिप्त रूप आहे SFMS. तर ही पहिली बँक ठरली आहे IDBI बँक. IDBI बँक ही प्रायव्हेट बँक आहे, प्रायव्हेट सेक्टरमधली बँक आहे. हिचं लॉंग फॉर्म आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. याची स्थापना झाली होती 1 जुलै 1964. हा IDBI बँकचा लोगो. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 8. जागतिक अहिंसा दिन कधी साजरा केला जातो? सगळ्यांना माहीत आहे की अहिंसा म्हणजेच महात्मा गांधी यांचे अहिंसा हे तत्त्व फार प्रचलित होते. अहिंसा म्हणजेच महात्मा गांधी अहिंसावादी होते आणि त्यांच्याच जन्मदिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजीच जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. आता हा कोणामार्फत साजरा केला जातो तर ते पाहूया. महात्मा गांधींचा जन्मदिन म्हणून हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भारतामध्ये गांधी जयंती म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. तसंच 15 जून रोजी 2007 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात 2 ऑक्टोबरच्या महासभेत आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवसाची सुरुवात करण्यात आली. याच दिवशी महासभा झाली होती आणि महासभेत पूर्ण बहुमताने 2 ऑक्टोबर हा जागतिक अहिंसावादी दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी सर्वांनी मान्यता दिली होती. जर आपण महात्मा गांधीजींबद्दल माहिती घेतली तर महात्मा गांधीजींचा जन्म झाला होता 2 ऑक्टोबर 1869 पोरबंदरला, काठियावाड, ब्रिटिश भारतमध्ये. यांचा मृत्यू झाला होता 30 जानेवारी 1948ला नवी दिल्ली येथे. यांना पुरस्कार मिळाला होता टाइम्स साप्ताहिक वार्षिक प्रसिद्ध व्यक्ती. स्मृतिस्थळ आहे राजघाट, दिल्ली. स्मृतिस्थळ आहे राजघाट, दिल्ली. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे ISRO ने आपले शुक्र मिशन, व्हेनस मिशन कधी सुरू करण्याची घोषणा केली? याचं
अचूक उत्तर आहे 2025ला. 2025ला इस्रो शुक्र अभियान करणार आहे. आता या मागच्या वर्षीच चंद्र मोहीम राबवली होती, परंतु ते दुर्भाग्यवश अपयश ठरलं आहे त्याच्यात भारताला. परंतु भारताने पहिल्याच प्रयत्नात चंद्रयानात पोहोचण्याचा विक्रम केला होता. चंद्राच्या कक्षेत पोहोचण्याचा विक्रम केला होता. पहिल्याच प्रयत्नात चंद्राच्या कक्षेत पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला होता. जर आपण इस्रोबद्दल माहिती घेतली तर इस्रोचे मराठी नाव आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था. याची स्थापना झाली होती 15 ऑगस्ट 1969. मुख्यालय आहे अंतरिक्ष भवन, नवी बेल म्हणजेच मार्ग, बेंगलोरला याचं मुख्यालय आहे. याचे ब्रीद वाक्य आहे मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान. याचे प्रशासक आहेत, सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर के सिवान. याचं जर आपण इंग्लिश स्वरूप जर पाहिलं तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 10 आणि आजचा शेवटचा प्रश्न. नुकत्याच कोणत्या राज्य सरकारने शाळा शुल्कात 25% कपात करण्याची घोषणा केली आहे? असं कोणतं राज्य आहे की ज्याने शाळा शुल्कात 25% कपात केली आहे? तर याचं उत्तर आहे गुजरात. गुजरात राज्याने 25% शाळा शुल्कात कपात केलेली आहे आणि गुजरात हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. जर आपण गुजरातबद्दल माहिती घेतली तर गुजरातचे क्षेत्रफळ आहे 1,96,024 चौरस किलोमीटर. राजधानी आहे गांधीनगर. यामधील मोठे शहर आहे अहमदाबाद. याच्यामध्ये टोटल जिल्हे आहेत 26. लोकसंख्या आहे 6,03,83,628 आणि लोकसंख्येच्या बाबतीत हा 10वा क्रमांकावर येतो 2011च्या जनगणनेनुसार. आता 2021ची जनगणना व्हायची आहे आणि याची घनता आहे 308 किलोमीटर प्रति वर्ग. याची मुख्य भाषा आहे गुजराती. राज्यपाल आहेत नवल किशोर शर्मा आणि मुख्यमंत्री आहेत विजय रुपानी, जे की BJPचे आहेत. जर आपण मॅपमध्ये जर बघितलं तर हे आहे गुजरातचं स्थान आणि गुजरातचं जर मॅप बघितलं तर हे बघा, हा गुजरातचा मॅप आहे. नकाशामध्ये गुजरात दिसत आहे आपल्याला आणि भारताच्या पश्चिमेकडे गुजरात वसलेलं आहे. पुढे जाऊया. आजचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 1. विज्ञान क्षेत्रात भारताचा सर्वात मोठा पुरस्कार कोणता आहे? मागील 2 दिवसात मी याच्यावर एक प्रश्न विचारलेला होता. याचं तुम्हाला उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवता. नेहमी व्हॉट्सअपवर न पाठवता मला ते उत्तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये दिलं तर मी नक्कीच तुम्हाला त्याच्याबद्दल सांगेल. पुढे जाऊया. आपण कालचा प्रश्न विचारला. मी तुम्हाला एक कालचा प्रश्न दिला होता कालच्या व्हिडिओमध्ये प्रश्न होता AIFF मेन्स इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? बघा, याचं उत्तर बरेच जणांनी मला व्हॉट्सअपवर सांगितलं गुरप्रीत सिंह सिंधू. बघा, गुरप्रीत सिंह सिंधू हे उत्तर नाही आहे. गुरप्रीत सिंह सिंधू याचं योग्य उत्तर नाही आहे. याचं योग्य उत्तर आहे अनिरुद्ध थापा. प्रश्न तुम्ही मागच्या 2 दिवसाच्या आधी मी एक प्रश्न केला होता, तो प्लेयर ऑफ द इयर होता आणि हा मेन्स इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर आहे. तर हा अनिरुद्ध थाप्याला मिळाला आणि तो गुरप्रीत सिंह सिंधूला मिळाला होता. ठीक आहे. अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल अशी मी आशा करतो आणि उद्या नक्की मी तुम्हाला या वेळेला पुन्हा एक व्हिडिओ प्रसिद्ध करणार. तो व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पुन्हा पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल आणि सर्व प्रश्न तुमच्या एकदम परफेक्ट ध्यानात राहतील. म्हणजेच तुम्हाला पुन्हा रिव्हिजन करायचं काम नाही. हे टॉप 10 प्रश्न होते. टॉप 10 प्रश्नांची तुम्ही पुन्हा जर रिव्हिजन केले तर तुम्हाला अवश्य त्याच्यामधून फायदा होईल. कारण की एका प्रश्नामध्येच आपण 2-2, 3-3 प्रश्न घेतलेले आहेत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे ईश्वरी कॉम्प्युटर आणि मी आहे रवींद्र.
धन्यवाद. कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा.